जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। राज्यात अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहे। शिवाय पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरातील सर्व 26 प्रभागात 102 जागा लढवून किमान 75 जागा जिंकून सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त करत काही ठिकाणी भाजपासोबत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचं विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सांगितले। सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचे 3 दिवसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी सोलापुरात आगमन झाले। शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बनसोडे यांनी महानगरपालिका स्वबळावर लढवणार असल्याचं सांगितलं। विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अण्णासाहेब बनसोडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण आणि चातुर्याने उत्तरे देत सर्वांची दाद मिळवली। सोलापूर शहराला पूर्वी 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना सध्या तो 6 दिवसाआड झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे। या पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने उपाध्यक्ष बनसोडे यांना थेट प्रश्न विचारला। महानगरपालिकेत तुमची सत्ता आल्यानंतर पाणी पुरवठा कसा असेल? या प्रश्नावर शेजारी बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जुबेर बागवान यांनी हळूच बनसोडे यांच्या कानात सूचना केली, दररोज पाणी पुरवठा करू असे सांगा। मात्र बनसोडे साहेबांनी ही सूचना फारशी मनावर घेतली नाही। त्याऐवजी त्यांनी शांतपणे उत्तर देत सांगितले, आम्ही सत्तेत आल्यावर पाणी पुरवठ्याची समस्या प्राधान्याने सोडू, नवीन योजना राबवू, ड्रेनेज व्यवस्था आणि झोपडपट्ट्यांचा विकास करू, विद्यमान पायाभूत सुविधा सुधारू। या उत्तराने पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त झाले। तर बागवान यांच्या सूचनेच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या उत्तराने जुबेर बागवान यांचा भ्रमनिरास झाला। जुबेर बागवान यांचा भ्रमनिरास तर झालाच, पण सोलापूरकरांची तहान राष्ट्रवादी काँग्रेसही भागवू शकणार नाही हे सिद्ध झालं। खरं म्हणजे जुबेर बागवान यांच्या सूचनेची दखल बनसोडे यांनी घ्यायला हवी होती। तुम्ही किती वर्ष काम तुम्ही किती वर्ष काम तुम्ही किती वर्ष काम गेल्या अनेक वर्षापासून आणि आता सोलापूर शहरात अजूनही लोकांना 3 दिवसात पाणी पुरवठा मिळत नाही, 2 दिवसात मिळत नाही। आता लोकांना मतदारासमोर जाताना तुम्ही काय म्हणता? तुम्ही किती वर्ष काम करता सोलापूरमध्ये पत्रकार म्हणून? 15 वर्ष। बदल काय झालाय का आतापर्यंत? आता मी मागचं ऐका ना, ऐका, 20 वर्षापूर्वी 1 दिवसाआड होता, त्यानंतर जो आलाय ना आता 6 दिवसाआड झालाय। मग आपण सत्तेत असताना इथं कोणीही आवाज उठवत नाहीये, त्याबद्दल काम करत नाही। आता लोकांसमोर जाताना तुम्ही कुठले मुद्दे घेऊन? शेवटी महानगरपालिकेची ही निवडणूक आहे, महानगरपालिकेच्या लोकांच्या हितासाठीची निवडणूक आहे। महानगरपालिकामध्ये ज्या ज्या विकास कामं खरं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून केली गेली पाहिजे, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, अंडरग्राऊंड केबल असेल, रस्ते असेल, झोपडपट्टीचा विकास असेल, खऱ्या अर्थाने हा झालेला नाही असं माझं मत आहे। पण आता यापुढं जर ह्या सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आम्हाला महानगरपालिकेमध्ये बहुमत जर दिलं तर त्याचा बदल तुम्हाला आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली केलेला दिसेल। महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांबाबत बोलताना बनसोडे यांनी MIMच्या नगरसेवकांबद्दल दिलेले उत्तर ही चर्चेचे ठरले। एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, MIMचे तौफिक शेखसह 6 नगरसेवक आधीच आमच्याकडे आले आहेत। उरलेल्या 3 नगरसेवकांबरोबरही आजच आमचे बोलणे होणार आहे, म्हणजे MIMचे एकूण 9 नगरसेवक आमच्याकडे येतील। या शब्दसंपदेने परिषदेत एकच हशा पिकला। आता महाविकास आघाडी त्यांना सोबत घेण्या संदर्भात चाचपणी करायला लागली। अजितदादांचं अल्पसंख्याकांसाठी मोठं काम आहे। आता MIMचे मला वाटतं जे 6 नगरसेवक आहेत ना, हा तौफिक ना, 9 पैकी 6 नगरसेवक आता आमच्याकडे, जे उरलेले 3 आहेत ना आज त्यांच्याशी पण बोलणार आहे। म्हणजे जे आले तर 9ची 3 ना, हा म्हणजे अक्का ते समविचारी आहेत ना सर्वजण। बनसोडे यांच्या या विधानाने मात्र महानगरपालिकेतील सत्ता संघर्ष अधिक रंजक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। उपाध्यक्ष बनसोडे यांनी परिषदेत सोलापूरच्या विकासाच्या इतर मुद्द्यांवरही सविस्तर माहिती दिली। ही पत्रकार परिषद महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग असल्याचे सांगितले जात आहे। नगरसेवकांच्या राजकीय हालचालींमुळे सोलापूरच्या राजकारणात नवीन वळण येण्याची शक्यता नाकारता येत नाही।